हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द माय चॅनल. सो गाईज, आजचा ब्लॉग मस्तपैकी स्टार्ट झाले माळापासून. ते बघा पाऊस पडला तर मस्तपैकी माळामध्ये आलो आहेत आम्ही. तर पाऊस पडल्यानंतर मस्तपैकी लोट वलकंद वगैरे निघतात तर आम्ही आलेलो आहे आणि आम्हाला थोडीशी लोट भेटलेली. तुम्हाला ती भाजी माहिती आहे का ना, मला कमेंट्समध्ये सांगा. तर मी तुम्हाला दाखवते लोट कशी असते ते आणि वलकंद पण दाखवते. गाईज हे बघा, अशा प्रकारे ही लोट असते. एक प्रकारची भाजी असते आणि ना हिला वाळवायची असते आणि पावसाळ्यामध्ये एवढी भारी लागते ना खायला, खूप मस्त लागते. आम्हाला जास्त नाही भेटली, एवढीच भेटली आणि अजून त्याचे कोंब असे निघलेले आहेत. मग ते उद्या अशा प्रकारे येईल, मग आम्ही उद्या पुन्हा काढायला. खूप मस्त लागते. तुम्हाला ही भाजी माहिती आहे का नाही, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आता मी तुम्हाला मस्तपैकी दाखवते वलकंद. तर गाईज आता थोडा पाऊस पण यायला स्टार्ट झालेला आहे. तर मी तुम्हाला आता वलकंदाचा ताना कसा असतो ना ते पण दाखवते आणि वलकंद पण दाखवते. तर गाईज हे बघा, हे अशा प्रकारे ताने येतात. हे बघा, एकाच इथे 3-4 ताने येते बघा हा पण. आणि याला खोदलं ना मस्तपैकी याच्यातून वलकंद निघतात. तर मी तुम्हाला मस्तपैकी खोदून दाखवते. गाईज हे बघा, कसला मोठा वलकंद आहे. पाऊस पण आलेला आहे. हे बघा, कसला मोठा वलकंद आम्हाला भेटलेला आहे. आता आम्ही असेच वलकंद काढून घेतोय बघा. तर गाईज आम्हाला भरपूर सारे वलकंद भेटलेले आहेत आणि आम्ही अजून खणतोय. हे बघा, पिशवीमध्ये ठेवलेले. थांबा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, एवढे वलकंद भेटलेले आहेत आणि आम्ही अजून खणतोय. आणि गाईज मी तुम्हाला याची रेसिपी दाखवेल, तर तुम्ही एक्सायटेड राहा. आणि आम्ही अजून वलकंद खणतोय. तर थोडासा पाऊस थांबलेला, पटापट खणतो आणि घरी जातो. तर गाईज मी ते छत्री घ्यायला आली होती आणि तिकडे खाली ना भरपूर वलकंद आहेत आणि लोकांना गाईज वलकंद ठेवलेच नाही. वलकंद लोट सगळे बायकाई काढून येते. तर आता आम्ही तिकडे, हे बघा खालचा नजारा बघा कसला मस्त. तिकडे नदी पण आहे, तुम्हाला झूम करून दाखवते. हे बघा, आम्हाला ना इकडे आमच्या माळामध्ये भरपूर सारे वलकंद भेटतील. आम्ही मस्तपैकी काढून देतो आणि मला दम पण खूप लागलेला आहे. तर चला आम्ही वलकंद काढतो. गाईज आता मी तुम्हाला एकदम एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवते. हे बघा, इथे झालेलं आहे शेवळीचं फूल. मी पण पहिल्यांदाच बघितलेलं, कसला भारी आहे बघा. व्हिडिओमध्ये थोडा दिसतो पण ना तो खूप असा ऑरेंजेस आहे. किती भारी आहे बघा. मी पण पहिल्यांदाच असं फूल बघितलेलं आहे. तर गाईज आता आम्ही इकडे आलेलो आहेत आणि हा बघा लक्कू पण धावत आलेला आहे आणि मी इथे बसलेली आहे कारण की खूप दम लागलेला. सबस्क्राईब नाव अँड माय सिस्टर चॅनेल. तर आम्ही खाली गेलो होतो, तर आम्ही दमलेले आणि मम्मी वलकंद काढते ते आणि मी मस्तपैकी बसलेली. हवा पण खूप सुटलेली आणि तिकडे भरपूर कालोख केलेले, पाऊस पण भरपूर पडतोय. तर आम्ही फटाफट काढतो. तर गाईज आता मी तुम्हाला दाखवते तिकडे किती कालोख केलेले पावसाने. तिकडे बघू शकताय, हे बघा कसला कालोख केलेले. तिकडे पाऊस पण भरपूर पडतोय बघा, कसला कालोख केलेले. गाईज जोरात पाऊस येणार आहे असं वाटतं. आणि आता मी तुम्हाला दाखवते ही पाने. तर गाईज हे बघा, ही पाने असं ना ही आम्ही नेतो आणि पावसाळ्यात मासे भेटले ना मस्तपैकी वाळवलं होतं ती पाने. तर गाईज मी ते आलेली आहे, मस्तपैकी हवा सुटलेली, मी आनंद घेते. आणि हे बघा इथे कसली खाई आहे, इथून खाली पडला का म्हणजे गेला. आणि तिकडून नजारा बघा कसला मस्त वाटतंय. आणि तिकडे आमची नदी आहे, तुम्हाला दिसत नसेल. आणि हे बघा लकीचं काय चाललंय. आणि भरपूर वलकंद भेटते आम्हाला, आम्ही काढते. आणि हे बघा इकडे रोडचं काम चालू आहे. तर गाईज हे बघा, आम्हाला भरपूर सारे वलकंद भेटलेले आहेत मस्तपैकी. आणि आता यांना आपण साफ करणार आहोत. तर काय करायचं माहिती आहे का, हे बघा अशा प्रकारे हा जो वरचा कवच असतो ना तो काढून घ्यायचा असतो. आणि गाईज हे वलकंद खायला एवढे भारी लागतात ना. तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, तुम्ही वलकंद हे पहिल्यांदा बघितलेत आणि खाल्लेत का, हे मला नक्की तुम्ही कमेंट्समध्ये सांगा.
हे बघा अशा प्रकारे मम्मीने मस्तपैकी सगळ्यांची सालं काढून घेतली आणि आता हे बघा अशा प्रकारे पातळ पातळचे स्लाइस करून घ्यायचे आहेत मस्तपैकी. आणि गाईज मी आहे ना रात्री म्हणजे ते राखाडी टाकायची असते ना त्यांच्यामध्ये शिजत ठेवायचे असतात, तो व्हिडिओज करायची विसरली आणि डायरेक्टली हा बघा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. मम्मी मस्तपैकी वलकंद धुवून घेते आणि मग पुन्हा शिजायला टाकणार आहे. तर गाईज वलकंदाची सर्व प्रोसेस मी तुम्हाला दाखवली आणि मेन प्रोसेस राहिली. तर काय करायचं माहिती आहे का, रात्री शिजत घालायचे असतात ना, तर एक मोठा टोप घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वलकंद टाकायचे पहिले, मग पुन्हा त्याच्यावरती राखाडी टाकायची, पुन्हा वलकंद टाकायचे, पुन्हा राखाडी टाकायची, अशी प्रोसेस फॉलो करायची. पाणी टाकायचं त्यात आणि ते चुलीवरती ठेवून शिजत ठेवायचं. मग त्याच्यानंतर ते शिजले ना तर परत उतरून ठेवायचे. रात्रभर ते तसेच राखाडी ठेवायचे आणि मग रात्रभर ते राखाडी ते झाले ना तर मग सकाळी मस्त स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवायचे आणि परत मिठाच्या पाण्यामध्ये मस्त उकळून घ्यायचे. बघा अशा प्रकारे होतात आणि मस्त चहाबरोबर खायचे. तर आम्ही मस्त वगैरे आता चहाबरोबर खातो. तुम्हाला मी दाखवतो. हे बघा गाईस पाऊस पण किती भरपूर पडत होता आणि काल पण खूप केलं, अजून पाऊस पडणार आहे. त्याला मस्तपैकी वलकंद खायला जाऊ. तर गाईस फायनली मस्त नाश्ता रेडी झालेला आहे. हे बघा मस्त असं चहा घेतलेला आणि वलकंद घेतलेले. याच्यामध्ये कुस करून सुद्धा तुम्ही वलकंद खाऊ शकता, पण मला असे खायला आवडतात त्याच्यामुळे मी असे घेतले. तर चला मी खाऊन घेते.